स्वप्नांना रंग नसतो असं लोक म्हणतात, पण आमचं गाव वेगळं आहे. इथं 12वीचा निकाल लागला की स्वप्नांचे 3च रंग उरतात. कोणाला वाटतं हिरवं व्हावं म्हणजे शेती करावी, कोणाला वाटतं पिवळं व्हावं म्हणजे लग्न करावं. पण काही वेडी पोरं अशी असतात ज्यांना पांढऱ्या रंगाची ओढ लागते. हा रंग असा आहे ना, जो जगायला आणि जगवायला शिकवतो. ही गोष्ट अशाच काही रंगांची, ही गोष्ट पांढऱ्या स्वप्नांची. घरच्यांनी काळजावर दगड ठेवून लिहून टाकलं होतं हिचं नशीब. फक्त चूल आणि मूल. जगाला वाटलं ही पोरगी आता उंबरठ्यातच विरून जाणार की काय, पण हिची जिद्द लई बेकार निघाली हा. पुन्हा तर आपल्यापेक्षा हिने ध्यास घेतला त्या पांढऱ्या कोटाचा. नशिबाची चौकट मोडून, समाजाचे टोमणे तोडून स्वप्नांच्या वाटेवर निघाली आपली शालू, म्हणजे शालिनी थोरात. एंट्री तर झालीये, पण राडा अजून बाकी आहे. हे गण्या उठ की, मेल्यासारखं काय निजलंय? 12वीचा निकाल लागलाय बघ, काय दिवे लावलेत बघ. 12वीच्या परीक्षेत ग्रेसच्या मार्कावर कसा बसा पास झालेला आपला गणेश माने उर्फ गण्या. नशीब बलवत्तर म्हणून रिझल्ट पांढरा आला, नाहीतर बापानं याला शेतात नांगरायला लावलं असतं. 35% मार्क आणि 100% नखरा. सुई बघून ज्याला घाम सुटतो तोच आज जगाचा जीव वाचवायला निघालाय. गल्लीतला टग्या पण काळजाचा एकदम धाग्या. हाच तो आपला गण्या. याच्यापासून दूर राहा, नाहीतर हा चुकीचं इंजेक्शन टोचून तुमचा सांगाडा करील. हा निकाल लागला. किती मार्क पडले मला? तू तरी कसा मसा 35चा डोंगर चढलाय र. आई शपथ, म्हातारले हानते मला आता. आयला म्हातारा मला शिया मागेच लावते का आता. तुझं तरी बरं आहे बाबा, तुझा म्हातारा शेळ्यांच्या मागं लावणार आहे. माझा म्हातारा तर माझं लग्न लावून देणार आहे. काय फायदा माझ्या 65%चा? काय करायचं आता आपण? आयला एक मार्ग आहे, आपण नाही का कलीम दादा जाऊ, त्याला विचारू काय करायचं. ठीक आहे, चल. कुठे येतो? तेव्हा असं कट्ट्यावर बसेल असेल तो. चल मग लवकर. पगार क्लर्कचा, पण वजन प्रिन्सिपलच्या बी वरचं. स्वतः सायकलवर फिरतोय, पण गरिबांच्या पोरांना पांढरा कोट घालून थेट साहेबाच्या खुर्चीवर बसवतोय. ज्याच्या खिशात ऍडमिशनची मास्टर की आणि काळजात पोरांसाठी मायेची शिदोरी आहे, तो म्हणजे आपल्या जिल्ह्याचा ब्रँड कलीम दादा. क्लर्क जरी असला तरी याच्या एका शब्दावर कॉलेजचं गेटच काय तर पोरांचं नशीब पण उघडतं. तेव्हा तिथं बसले कलीम. चल लवकर. काय रे गण्या, 12वीचा निकाल लागला वाटतं. काय शिवे लावले? आणि तू? अरे कलीम दादा कसे मासे 35% पडले. म्हातारा म्हणते तुला शियाच्या मागे लावून देतो. काय कारण समजायलाच गेलंय. कलीम दादा याला तरी 35 पडले, मला 65 पडून पण काही फायदा नाही. माझा म्हातारा बोलते लग्न लावून दे, कारण हुंडा द्यायला पैसे नाही म्हणून साध्या घरामध्ये लग्न लावून दे. अच्छा, तुला शेळ्या नाही वळायच्या, तुला लग्न नाही करायचं लगेच. काहीतरी उपाय काढू आपण. एक काम करा, उद्या येणार 11 वाजता मी सांगतो त्या जागेवरती या, मग आपण बघू काय करायचं. पण हा उशीर करू नका, वेळेवर या. हिच्या टाचेचा आवाज झाला की लॅबमधले सांगाडे सुद्धा सावधानमध्ये उभे राहतात. शिस्तीचं महासागर, नियमांचा कडक डोंगर. हिच्या कडक साडीच्या पदराखाली कलीम दादाच्या अधुऱ्या कहाणीचं एक असं गुपित दडलंय जे उघड झालं तर राडा होणार आहे. सौभाग्यवती विद्या देशपांडे. इथं फक्त शिस्त चालते आणि शिस्तीतच मॅडम चालतात. कोण तुम्ही? एवढ्या लवकर कशाला आलास? आम्हाला कलीम दादांनी बोलवलं. हो मॅडम, ते मीच बोलवलंय त्यांना. त्यांचं ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्याला जीएनएम साठी. हुशार मुलं आहेत, पण गरिबीमुळे त्यांचा थोडं प्रॉब्लेम आहे. घ्या समजून त्यांना. तुम्हाला माहिती ना माझी शिस्त, त्यांना शिस्त समजून सांगा, बाकी माझी काही ऍक्शन नाही. हो हो मॅडम. अरे कलीम दादा काय डेंजर मॅडम इतक्या. अरे गाण्या, तू कधी नारळ बघितलाय का?
नारळ कसा असतो वरून कडक पण आतून गोड, मॅडमचं पण तसंच आहे. फक्त तुला ती खायला आलं पाहिजे. जाऊ दे, वेळ व्हायला घालू नको. आता चला, तुमची पांढरी स्वप्न बघायची वेळ झाली. चला. गेट तर बंद झालं, पण स्वप्नांची खरी शाळा आता कुठं जाऊन भरली. जगाला वाटलं ही पोरं फक्त ॲडमिशन घ्यायला आलीत, पण गण्याला कोण सांगणार की इथं इंजेक्शन टोचण्याआधी नशिबाच्या टाचण्या सहन कराव्या लागणार. शालूच्या डोळ्यात बापाचं स्वप्न आहे खरं, पण या पांढऱ्या कोटची किंमत तिला अजून उमजायची आहे. पण कलीम दादा आणि शुभमच्या कॅमेऱ्याची नजर या पांढऱ्या भिंतींच्या मागे दडलेलं 1996चं ते गुपित शोधल्याशिवाय शांत बसणार नाहीत. मार्गदर्शन दादाचं आणि शाळा धोंडे साहेबांची. इथं फक्त नर्स नाही तर जिद्दीचे योद्धे घडणार. नशिबानं फासे तर टाकलेत, आता बघायचंय 35% गाण्या बाजी मारणार की देशपांडे मॅडमची शिस्त कलीम दादाचा गेम करणार. पाहत रहा पांढरी स्वप्न, कारण ही तर फक्त पहिली घंटा आहे. राडा अजून बाकी.